आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हत्याला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, करुणी सिद्ध मूळ सावली भातुके, इति दिशी एकी न्यावयाशी, त्याची पंथी माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, तुका म्हणे आता येतील न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. प्रस्तुत वैकुंठवासी मातोश्री जनाबाई अंबादासरावजी केंद्रीय माऊलीच्या गंगापूजन नाम गुरुजीवनाच्या निमित्ताने आयोजित केली गेलेली आजची ही कीर्तन शिवा मोजिक एकच सारणी कार्यक्रमाचं आयोजन करते त्यांचीच तिन्ही चिरंजीव अर्थात नरसोबाजी आणि सुभाषराव आणि दत्तात्रयजी तिन्ही सुपुत्रांनी मातेप्रती असलेली भावना श्रद्धा अन्नदान ज्ञानदानाच्या रूपाने समर्पित करावी, याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन कळमामकरांचं प्रेम म्हणून तिकून आम्हाला शिवेचा हा योग शिवाजीराव कडून निरोप मिळाला. मामाने पुनाग्रहपूर्वक शिवेचा योग घडून आणला. थोडी कार्यक्रमाला वेळ होण्याचं कारण एक दुर्दैवी घटना घडलेली होती, त्यामुळं नावेलाजानं त्या परिस्थितीत उपस्थित राहणं गरजेचं होतं, म्हणून थोडा वेळ लागला. पण आता इथून पुढं तुमच्या मनावर, तुम्हाला जेव्हापर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत असं, कारण योग इतका चांगला आलाय. त्या जनाबाईची पुण्याई मोठी, नाहीतर अशी गुणीजन मंडळी एका केंद्रात लवकर येत नाहीत, आहे की नाही. आपल्या परिसरातली निवडक वेचे श्रीभाऊ अशोकराव, मामा दीपक, इकडं आमचे
खाडे महाराज समजा वाल्मिक म्हणण्यापेक्षा आहे की नाही, ही सर्व गुणीजन मंडळी गायक वृंद नंबर 1. आणि वाजविण्याच्या बाबतीत तर महाराज मनोजी सोळंके म्हणजे भारतात पकवाजात पहिलं आलेलं रत्न आहे. असं रत्न योगायोगानं इकडे येण्यात आणि कार्यक्रमाला योगायोग येण्यात ही त्या जनाबाईची मोठी पुण्य आहे की असा मेळ बसला. कुटुंबाची ही असलेली आस्था प्रेम आणि म्हणून हा शिवेचा सुयोग चिंतनात लाभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा सरळपंथी वैकुंठ गमन प्रसंगातील असून या भंगाद्वारे तुकोबारा रूपकात्मक शब्दात जीवदशेतली पराधीनता आणि आत्मस्वरूपाकडे असलेला नैसर्गिक ओढा याचं केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग. सासुरवासनीचा दृष्टांत देऊन तुकोबारांनी जीवदशेतली पराधीनता स्पष्ट केली. कसे स्वातंत्र्यातली अर्धी बरी पण पारतंत्र्यातली पूर्ण नको, ही जसं स्वातंत्र्यवीराचं म्हणणं होत तसं पराधीन अवस्था कुणालाच नको. कारण पराधीना समाधान नोहे जाण कल्पांती. पराधीन व्यक्तीला समाधान मिळत नाही. आणि जीव कसा आहे, जीव पराधीन आहे. जीवदशेचं जाणकार माणसाने नाव टाकले दुर्दशा. जीवदशेचं खरं नाव काय, दुर्दशा. त्याचं कारण दुसऱ्याच्या ताब्यात राहावं लागतं. आणि ताब्यात राहण्याबद्दल बी दुराग्रह नाही, पण एकाच्या जमतंय. कारण एकाच्या ताब्यात राहून एकाच्या कशा बी मनधरण्या करून कडीला काढता येईल. पण इथं एकाच्या कुठं ताब्यात तुकोबाराय सांगतो, जिने पराधीन अनेका हाती दृढपाची बहुबान दिलो संचिती प्रारब्ध क्रियमान सांगाती कोणती सत्ता मात्रे आपण सांगाती कोणती सत्ता जिने पराधीन अनेका हाती, एका हाती नाही अनेका हाती. पहिलं कर्माच्या ताब्यात. कोणाच्या ताब्यात आहे, प्रत्येक व्यक्ती हा कोणाच्या ताब्यात आहे, कर्माच्या ताब्यात. कर्म बी एक नाही, संचित प्रारब्ध आणि क्रिया आणि तिघ मिळून जीवाला असं करकरा फिरवितात. कितीही तटीला पाय देऊन बसला तरी कर्म त्याला सोडतोय का. चुकून कुठं चकली मारून माणूस जाईल कुणाला, कर्माला म्हणून जाता येत. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. कुठेही जीव गेला तरी कर्म बरोबरच येत. एवं सुभाषितकारांनी वर्णन केले, धनानि भूमं पशवश्च कूठे भार्या गृहद्वार जनस्मशाने देहश्चित्तायां परलोक मार्गे कर्मानुभो गच्छति जीव एकः. धनानि भूमौ, आता धनाने बँको. आता धन कुठं राहतंय, बँकेत. पशवश्च गोठे, जनावर गोठ्यात राहतात. भार्या गृहद्वार, पत्नी घराच्या दरवाजापर्यंत. जन स्मशानी, लोक स्मशानापर्यंत येतात. देह शरीर देखील चितेपर्यंत येतो.
देहश्चितायाम. तिथून पुढच्या प्रवासाला एकुलत एक कर्म बरोबर राहते. कर्मानुगो गच्छति जीव एकाः. म्हणजे याचा अर्थ माणूस कुणकडे गेला तरी कर्म त्याच्या बरोबरच राहत. तर तिला पाय देऊन जरी माणूस बसला, मी असं करणार नाही, तर माणसाच्या त्या तटीला पाय देण्याला काही फायदा. महाराज सांगतात कर्म देता झोले प्रयत्न करिता काय नसले. प्रयत्न करिता काय नसले. प्रयत्न करिता काय नसले. प्रयत्न करिता काही न चले. कर्मानं जर धोका दिला गपचिप धोका खावा लागतो. काही वेगळा पर्याय नाही महाराज. म्हणजे नंबर 1 चा ताबा पहिला कोणाचा? कर्माचा. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. भगवान म्हणतात अर्जुना, कर्म अनुबंध बदनाती मनुष्य लोके. कर्म हा जीव हा कर्माच्या ताब्यात अनुबंध बदनाती. अनु म्हणजे सिरियल प्रमाणे क्रम वाईज बांधलेला आहे. त्यामुळं त्याला सुटण्याची व्यवस्था अवघड आहे. म्हणजे नंबर 1 चा ताबा कोणाचा? जीवावर, कर्माचा. बरं, कर्मानं जीवाला जी ताब्यात घेतलंय त्या जीवा पण होऊन कर्माच्या ताब्यात गेलाय. तर असं कर्मानंही जीवाला ताब्यात घेतलं नाही आणि जीवही आपण होऊन कर्माच्या ताब्यात गेलेला नाही. मग झाला प्रकार कसा? ह्याला एक बाई कारणीभूत आहे. काय ह्या कुटाण्याला काय एक बाई कारणीभूत ठरली. आणि तिनं असं का केलं? तो तिचा स्वतःच प्रोडक्ट आहे. हा, तिचं प्रोडक्शन आहे. कुणाचं? बाईचं. ही जेवढी बी आपली शरीर आहेत, मॉडेल आहेत, ही तिचं प्रोडक्शन आहे स्वतःच. तिचं डोकं आहे. कुणाचं? त्या बाईचं डोकं आहे महाराज. बाईच एवढी खतरनाक. जशी आपण म्हणतो ना, बाप से बेटा सवयवाली बात. बापाला जे जमलं नाही ती पोरीनं करून दाखवलं. हा, तिचं नाव आहे कल्पना. तिचं नाव काय? कल्पना. कल्पना आविद्या तिने झाला जीव. कल्पना विद्या तिने झाला मायोपाधी शिव बोली सांगतात. नाथ महाराजांच्या हरिपाठात नाथ महाराज म्हणतात ही जीवच कुणी तयार केला? कल्पनेनं केला. कल्पना अविद्या तिने झाला जीव. कल्पनेनं जीवाला तयार केलं. ज्ञानोबा म्हणतात मनाला जी मन म्हणतात ना, आपण मनाला काय म्हणतो? मन. ज्ञानोबा म्हणतात विनाकारण त्याचं नाव मन आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावये. जयाची निसंगे जीव दशा वस्तुसी.
मन म्हणजे काय? मन म्हणजे काही मॉडेल आहे का? मन म्हणजे काय? मन म्हणजे कल्पनाच. काय मन म्हणजे काय? वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावय, तिच्यामुळं जयाचे निसंगे जीव तशा वस्तूशी वस्तुनाम परमात्मा. परमात्मा वस्तूला जीव दशेला आणायला कारणीभूत ही बाई ठरली. हिचं नाव कल्पना. नामदोऱ्याला तर हात जोडून म्हणावं लागलं, कल्पनेची बाधा न हो कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी. बाईच खतरनाक आहे. कोण? कल्पना म्हणजे काय? एक लहर आहे. कल्पना म्हणजे काय? लहर आहे. ती प्रत्येकाला येते का? येत नाही. हलकी येईल, भारी येईल, पण प्रत्येकाला येते का? येत नाही. आता कुणाला कसली लहर येईल ती जिनू काम तिनूत आहे, पण लहर येते ही गोष्ट. अहो काही माणसांनी लहरीत गावची स्टॉप सोडून पटांगणार निघाली. बरीच माणसं अशी चकवेनं जागा चुकवी तिथं. आणि त्याला जर विचारला कसं उगं लहरीत झालं होईल, कसं झालंय? लहरीत झाले. हा, लहर इतकी खतरनाक आहे. ती बघायचीच असली ना, पावसाळ्याच्या दिवसात चांगला असं धान वाढलेला असावं आणि मधूनच धानातून रस्ता असावा पाऊल वाट. उगं त्या धानात जाऊन बसायचं साईडला. त्या रस्त्याने चाललेला एकटा माणूस असला मग ती लहर उघडी पडते. ती एकटच ती बाजूला बसलेला माणूस म्हणतो सकाळी चांगलं होतं. ही ती लहर त्याला कायम येत राहते. लहर बंद पडते? बंद पडत नाही महाराज. लहर म्हणा, लाट म्हणा, तरंग म्हणा, कल्पना म्हणा, छंद म्हणा, समानार्थी. आता लाट तर आपल्या प्रचलित लाट कुठे येते? पाण्यावर. समुद्रावर 10-10 परसाच्या लाटा येतात महाराज. काय बर, लाट नावाचा आटम कुणं तयार केला? कोकणातल्या लोकांनी. समुद्र किनारपट्टीच्या लोकांनी कुठं ना केलाय काही? लाट कुणी तयार केली? त्याचं नाव आहे वारा. त्याचं नाव अहंकाराचा वारा.
पुढं सरका सरका पुढं जागा आहे इकडं अलीकडे सरका पुढे या. सरका थोडं थोडं पुढं. नवीन येणारला मागे बसता येते, वरांडून यायची गरज नाही. सरका पुढे या. अहंकाराचा वारा न लागू राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. लाट नावाचा आटम कुणी तयार केलाय? वाऱ्यानं तयार केला. अहंकारानं ही कल्पना नावाची पोरगी तयार केली आणि ही अशी बापापेक्षा एक काकण भारी निघाली पोरगी. जी बापाला जमलं नाही ती पुरीनं करून दाखवलं. म्हणून नामदेवरायांनी हिला इतका मान दिला, हिला द्रोहपदात टाकलं. द्रोहपद म्हणजे मुख्य चरण असते महाराज. कोणत्या बी चरणावर गेलं तरी पुन्हा द्रोहपदावर यावं लागतं. सैद्धांतिक पद येते. म्हणजे बापापेक्षा कर्तृत्वान पोरगी निघाल्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरू फुलातच गेले. काय बाईनं क्रांती करून दाखविली. पुन्हा हा बाईनं क्रांती करून जाईल तिथं नाव गाजविलं. पुन्हा इंदिरा गांधीनं. तशी अहंकाराची पोरगी खरी, पण जी बापाला जमलं नाही ती पोरीनं केलं. कारण ही लाट नावाचा आठम आहे ना, चढ उतार करीत 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 काट नाहीतर बेट. कुठपर्यंत? काठावर नाही तर बेटावर आदळत. कोण? लाट. एकदा आदळली किती बारकी 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 बुडबुड तयार करते. जळी बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता जनन लागता दिसना ज्ञानोबाराची भाषा आहे. ज्ञानोबारा सांग रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा, ते तर जीव फेन संघाटा निपजत असे. ही बारकी 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 बुडबुडे तयार करते. आणि ही बुडबुडे तयार केली पुन्हा लाटेनं म्हणा. ही बुडबुडे तयार केली पुन्हा समुद्राबरोबर वापस जातील, स्वरूपाला जाऊन मिळतील. म्हणून बाई एवढी चलाक की ह्या बुडबुडेली असं पटांगणाला काढलं बाईनं. तिला माहिती वापस गेले तर समुद्रात मिळाले, आत्मस्वरूपाला जीव जाऊन मिळाल्यावर फायदा काहीच नाही. मग ह्या बुडबुडेली पटांगणाला काढलं. हे अशी आता आपण कशी सध्या अशी पटांगणाला काढलेली येतात. आपण कशी येतात पटांगणाला काढल्याशिवाय झपका झपकी बी करायची असली तरी खंडोड्यात करता येतं. कुठं त्याला काय करावं लागतं? माणसं मध्ये जरा पटांगणाला ये बरं असं. ह्या बाईनं काय केला कुठाना, प्रत्येक जीव काय केला तयार बी केला आणि पुन्हा आत्मस्वरूपाकडे जाऊ नये अशी व्यवस्था केली. नाथ महाराज सांगतो कल्पने बाजोनी कल्पीला जो ठेवा,
सोनी कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा. गोवा म्हणजे संकट. हा, एवढं संकट की पुन्हा तो जीव आत्मस्वरूपाकडे जाणार नाही, जीवाला तिकडे जाऊ देत नाही, असं कलविती पटांगणाला. तेने पडे गोवा नेने हरी. हरी नेने बाकी सर्व जाणे, हरीला जाणू देत नाही. त्याला माहिती हरीला जाणलं, हरीशी जाणवणी हरीची शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणवणी हरीची झाली. म्हणून ही बाई त्या स्वरूपाकडे जाऊ देत नाही, हरी न जाणे मग बाकी सर्व जाणे, देवाला जाणवू देत नाही. आणि अशी पटांगणाला काढल्यामुळं ही बाई सक्सेस झाली. जीव नावाचा आटम तयार करण्यामध्ये बाई कशी झाली, सक्सेस झाली. मग ह्या बाई कसं आहे बघा, मिळविणं जडे का सांभाळणं जडे. शाबास. अप्राप्तस्य प्राप्ती योगा किंतु प्राप्तस्य परिपालनम क्षम. अप्राप्ताची प्राप्ती नाम योग, पण प्राप्ताचं परिपालन म्हणजे क्षेम. कठीण योगा होणे क्षेम, ओकलिया होय श्रम. योगापेक्षा क्षेम कठीण, मिळविण्यापेक्षा सांभाळणं जडे. बाईनं जीव नावाचा आट मिळविला, तयार केला, पण सांभाळायचा कुटाणा आपल्याकडं नको, म्हणून ह्या कल्पना नावाच्या बाईनं जीव उचलला आणि कर्माच्या ताब्यात दिला. लक्षात आलं का नाही आलं? कर्माच्या ताब्यात जीवाला कोणी दिलं? कल्पनेनं दिलं. बरं, तिचा हक्क बी आहे. जीव तयारच कोणी केलाय, मुळात कल्पनेनं तयार केला. तिचं स्वतःचं प्रोडक्शन आहे, त्यामुळं दुसऱ्याला त्याच्यात हस्तक्षेप करायचा का अधिकार नाही. बाईनं जीवाला तयार बी केलं आणि कर्माच्या ताब्यात दिलं. पण बाई काही सारखी हुशार, तिने वाजवून सांगितलं कर्माला, काय ए जीव माझा आहे. कर्म म्हणलं बा तुझाच आहे. ताब्यात जरी असला तर लक्षात ठेव, जेव्हा केव्हा मला गरज भासल त्यावेळेला या जीवाचा मी उपयोग करून घेईल. बाई हुशार. बाईला कालांतराने 2 पोरं झाली. कुणाला? त्या बाईला म्हण, कल्पना नावाच्या बाईला 2 पोरं झाली. थोरलं पोरग चांगलं मोठं झाल्यावर ही जीव नावाचा आटम उचलला आणि त्यानं थोरल्या पोराला बायको करून घेतली. किती बाई डोकेबाज आहे, किती लांबून धोरण धरले. तसल्या आया असत्यात आता पोर वनवासात राहिले असते का? हा, किती लांबून बाईनं धोरण धरले पोराला बायको करून द्यायची म्हणून. ते आताच्या पोरांची केवढी हाल आहेत समजा. ही हा फुल वनवास आहे का? हा फुल. ती बाई इतकी चला थोरल्या पोराला बायको करून घेतलं. कुणाला? जीवाला म्हण. मग आता तिच्या थोरल्या पोराचं नाव, तिच्या थोरल्या पोराचं नाव आहे काम. तिला 2च पोरं, काम आणि क्रोध. थोरलं पोरग, मालकाचं नाव, मालकाचं नाव आहे रजोगुण. कोणता गुण? रजोगुण. जाहीर म्हटलं कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव. ही रजोगुणापासून हिला 2 पोरं झाली. थोरल्या पोराला जीव नावाची चीज बायको करून दिली. मग आता आपल्यावर पहिला ताबा कर्माचा, लक्षात येईल का बोलणं, आणि दुसरा ताबा कामाचा. काम शब्दाचा अर्थ सांगतो म्हणजे आपल्याला क्लिअरिटी होईल. पंचदशी कारणी काम शब्दाचा अर्थ करताना म्हटलं अहंकार चिदात्मानी वेकी कृत्या विवेकतः इदं मे स्यात् इदं मे स्यात् इति इच्छा काम शब्दितः. अहंकार चिदात्मानी अविवेकी कृत्या विवेकतः. याचा अर्थ माणसामधला जो मी पण आहे ना, माणूस हमेशा 24 तास 12 महिने कधी बी अधूनमधून काय म्हणतो, हो काय कसं मी आहे
असं बोलते का नाही बोलत माणूस? इशारे वाजा वाजते का नाही? मी म्हणते का म्हणत नाही? मग ती मी नावाची जी चीज आहे ती शरीराकडे इशारा करून करतं मी आहे. पण शास्त्र म्हणतं ही चुकीचं व्यवधान आहे, कारण मी नावाचा आटम शरीर नाही. लक्षात येईल का? विधान कोणता बी माणूस मी म्हणताना कोणतं असं बाहेर भितडाकडे हात करतं का मी आहे असं म्हणतंय? मी म्हणायच्या टायमाला हात ऑटोमॅटिक. हा, मग ही जी निसर्ग बनलेला आहे शरीराकडे अनुसरून मीचा प्रयोग हा अज्ञानी प्रयोग आहे. अविवेकी कृत्या विवेकता, अविवेकच खरा पण विवेक आहे असा भास करून इदम एष्यात तिदम एष्यात. विद्यारण्य स्वामी म्हणतात इदम एष्यात, इदम म्हणजे हे मला हवंय, इशू इच्छायाम, हे मला हवंय ते मला हवंय, या अभिलाषा वृत्तीचं नाव आहे काम. मला असं वाटते, मला तसं एक असं वाटते, तसलं एक मला करायचं, ही जी मधून सारखं चालू आहे कार्यक्रम त्याचं नाव काम. आणि त्या कामाच्या ताब्यात प्रत्येक, त्याला इच्छा म्हणतात. इति इच्छा काम शब्दित, इच्छा म्हणजेच काम. मग आता माणूस इच्छेच्या ताब्यात आहे का इच्छा माणसाच्या ताब्यात आहे? इच्छेच्या ताब्यात माणूस, इच्छेच्या ताब्यात माणूस आहे महाराज. लक्षात आलं का? हा, लोकलाज वेगळी. माणसाला जर मनावर सोडलं ना तुला वाटतंय तसं कर, माणूस काही बी करीन. काय कुठले नियमन कानून काही पाळताय? पाळत नाही महाराज. स्वैर बनल माणूस, पण ही लोकलाज नियम कानून आहे, त्यामुळं रस्त्यानं चालावं लागतं. नाही तर आडरान धरल्याशिवाय राहायची नाहीत माणसं. इच्छा बलवत्तर आहे म्हणून प्रत्येक जीव हा पहिला कर्माच्या आणि दुसरा इच्छाच्या म्हणजे कामाच्या ताब्यात आहे. मग आता विचार करा, कामाच्या ताब्यात आहे, काम हा मालक आहे, भ्रातार आहे, गावठी भाषेत नवरा आपल्या भाषेत. मग आता काम नावाच्या मालकाच्या हाताखाली नांदत असताना दिरबाह्याचा मान राखावा लागेल का नाही? नाही, नवीन नांदणारीला दिरबाह्याचा मान राखावा लागतो. सासू सासऱ्याचा, ननंद, ह्या सर्वाचा मान राखून सर्वाच्या मनधरण्या करूनच सासर मधल्या टिचटिच कार्ट्या सुद्धा आवाजाव बोलावं लागते. शेंबडे मेकडे पुरले सुद्धा हा, हे नान्न पकविण्यासाठी. काय मग आता विचार करा, हिथं नांदायचे ज्याच्या हाताखाली त्याचं नाव काम आहे, आणि तो असा बिलिंदर आहे. कोण? काम. 100% आईच्या ऐकण्यात चलते पोरग. आणि बाई नटून कधी नांदती? बाई नटून त्या वेळेला नांदती महाराज. हा, बाई नटून त्या वेळेला नांदती जेव्हा मालक हातावर येईल तेव्हा. तुम्ही कुठल्या बी गावची बाई असू दे, त्याला हे गाव काय अपवाद नाही कुठलं. कुठल्या बी गावची असू द्या, उगाच जुना काळ माणसं म्हणत होते. काय जुन्या काळात माणसं म्हणायची, होय देवा, जुन्या काळात माणसं म्हणायची एखादं लेकरू बाळ झालं की नान्न पकलं. आता आहे का तसं? कितीतरी बाया लेकरं झाल्यावर माहेरात दाखवायच्या तुम्हाला. हा, लेकरं झाल्यावर. अहो, एक बाई तर 20 वर्ष राहिली, 5 लेकरं झाल्यावर. किती वर्ष? शेवटी 20व्या वर्षी मी मिटविले म्हणून मला माहिती. मला तरी काय माहिती. मग ते मिटवायच्या टायमाला बाईला एकच विचारलं, बाई तुझं म्हणणं काय ती एखाद्या सांग, टोटल म्हणणं सांग. मला काहीच नाही, मला त्याला वाकवायचा काहीच नाही महाराज. ते बी एवढं निब्र निघालं, ते म्हणला मरून जाईल पण वाकत नाही म्हणला. विठाला मुद्दा लेकरं होण्यावर नान्न पकत. हा, मालक हातावर आल्यावर बाई सणासुदीला नको जात नाही महाराज. जा म्हणलं तरी जात नाही, नटून नांदती बाई. हा, आणि ती नवीन नांदायला गेलं ना, प्रत्येकाच्या मनधरण्या तुकोबाराय म्हणतात आम्ही हे केलं ना. आणि नांदून माहेराला पोरी येतात का नाही 4-2 महिने म्हणा, काही असं पंचमी दिवाळीच्या सणाला आले की मग त्या
त्या नवीन आणणाऱ्या जेवढ्या आलेल्या आहेत त्यांची एक मिटिंग असते. ती मिटिंग अटेंड केली का तुम्ही कधी? नाही. त्यांची एक मिटिंग असते. त्यांच्या मिटिंगीतलं द्रुपद एकच. काय कसं आहे तुझं? मग ती जुनी असली, नांदून जुनी झालेली, ती म्हणते आपलं मुठीत काम आहे सारा. कळलं का? मग ती नवीनला दुसऱ्याला विचार नुसत्या म्हशीच्या पावासारखा फुगलेला असतो. ती त्यांच्या द्रुपदातली चरण आहे ती मधली अशी मधून अशी. मग ती आई म्हणा बहीण म्हणा सर्वजणी मिळून तिला समजून सांगतात. ती पोरगी नकोच म्हणते, जायचंच ना ग मला, आता मी कशी बी दिवस काढते. मग तिला समजून सांगणार, हे बघ आई स्वतः म्हणते, हे बघ तुझा तरी बाप कुठं लय नीट होता, इथून तास धरती काढलेच की दिवस. मग ही हे बघ इथून पुढं सर्वाच करावं लागतंय, पण त्यातली त्यात मालकावर जास्त लक्ष द्यायचं. का? एकदा मालक हातावर आला की बाकीच्याला जागा दाखविता येतात. चला बरं, चला पटांगणाला. याचा अर्थ केलं नाही का तुकोबाराय म्हणतात, सोशिला होता सासुरवास, सोशिला होता सासुरवास, सोशिला होता सासुरवास, बहुत दिवस बहुतांचा बहुत दिवस. आईच्या बहिणीच्या मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणे मालकाच्या तरी इतक्या मनधरण्या केल्या म्हणतात तुकोबाराय. मालकाचं नाव काय? काम. हा, बहुकामे पुरविला सोस. कामाच्या तर इतक्या मनधरण्या केल्या, काम नावाच्या भ्रताराला खुश करण्यासाठी एक जणानं 80,000 बायका करून दिल्या. ही बरी वाटेल, ती बरी वाटेल, ती बरी, तिच्यानंतर ती केल्यावर बरी वाटेल. किती केल्या? 80,000. काम नावाच्या भ्रताराला प्रसन्न करण्यासाठी किती करून दिल्यात? 80,000. आता त्या बी अशा चकण्या फकण्या नाही. आपल्याला एकच असते, ती कुंकड बघायला मालकार म्हणावं लागते, मी इकडे इकडे विढाला. वर्णन आहे 80 सहस्रजा सुंदरा कामिनी माझी मुखरणी मंदोदरी. मंदोदरी सारखी पट्टराणी, 80,000 सुंदर पत्न्या. झाला का काम प्रसन्न? तरी बी ह्या बदमाशांनी जोडी घ्यायला लावली महाराज, आणि भिकच मागायला लावली. कोणा? कामानं. आणि म्हणून याच्या हाताखाली नाणं अवघड आहे. म्हणती पोरगी अशी चिठ्ठी लिहून दे. काय चिठ्ठी? तुम्ही संकालिक धंद कृपावंत एवढा
संत मनमिता कृपावंत एवढा करा उपकार आणि सांगा देवा माझी भाकावी करुणा विनवा पंढरी तुका मनी मजा आठवा आणि मूळ लवकरी पाठवा असा निरोप संताच्याकडे दिला. चिठ्ठी दिली. आई वडिलांनी चिठ्ठी वाचली, निवांत वाचली, बघितलं ती चिठ्ठी वाचली आणि त्यांच्या मनामध्ये कळकळ तळमळ निर्माण झाली आणि त्यांनी असा निरोप दिलाय. निरोपया संतांच्याकडून निरोप आलाय. देवाचा निरोप आहे. काय निरोप आहे? पुरी तुला कायमच न्यायचं, काळजी करू असा निरोप आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला असा निरोप आला. आणि कसं असते सासरपेक्षा माहेर परिस्थितीनं बरं असलं तर हे करावं, नाही तर शहाण्या मुलीनं सासर दांडेन माहेर गरीब आहे गपचिप नांदावं. काय विनाकारण हे वाढवून जमत नसते. आणि समजा सासर दांड आहे आणि माहेर गरीब आहे, गेली बी पोरगी पळून बी गेली, हा ती सासरची दांड आरदांडपणा करतील. पुन्हा बापाला मार, भावाला मार, माईला सर्वाला मारून पोरगी घेऊन येते. केवढ्यात पडला आता? एवढ्याला मार बसविण्यापेक्षा गपचिप नांदलेलं काय वाईट आहे? हा, पण माहेर जर श्रीमंत असेल मग मात्र पोरीला भ्यायची काही गरज नाही. ज्ञानोबा राय सांगतो. काजी लळ्याची लळे सरती मनोरथाचे मनोरथ पुरती जरी माहेरी श्रीमंती होती तुम्हा ऐसे विधान. त्याला माहेर कसलं पाहिजे? श्रीमंत लागतं. बरं, श्रीमंत म्हणजे नुसत्या पैशावाला चालत नाही महाराज. मग चलती संपत्तीची का सत्तेची? शिवाजीराव, चलती संपत्तीची का सत्तेची? अहो सत्तेची चलती महाराज. कसल्या बी श्रीमंताला चाप लावायची ताकद आहे. कुणा? सत्य पुढे शहाणपणा चालत नाही महाराज. कसल्या बी श्रीमंताला कातर लावायची की लावता येते का नाही? कुणाला? सत्ताधाऱ्याला जमतंय का नाही? नोटबंदीत कळालं का नाही? कळलं. 50 साल की कांग्रेस को बड़ी ठग से कातत लगा दी गई. ताकद असती सत्तेची. त्याच्यामुळं माहेर कसले महाराज? माहेर असले तर बघा सत्तेत बी फरक आहे. काही ग्रामपंचायतवर सत्ता आहे पण तालुका दुसरीकडेच आहे. हा, कस करावं? जमत आहे का? नाही जमत. बरं, तालुका आपल्याकडे, गाव आपल्याकडे, जिल्हा विरोधात गेलाय, कस करावा? तरी बी जजमेंट जिल्ह्यापुरती सत्ता आहे पण राज्य विरोधात आहे. हा, कस करावं? जमत नाही. राज्यातली बी आहे आणि केंद्र 100% विरोधात आहे. पुन्हा आवताच्या इड्या गोळा करता ती. कुठल्या?
जानवळ्याला लावायच्या कसल्या बी जानवळ्याला इडी लाव विढाला पुन्हा नापास नाही पासच बसवीत ती डायरेक्ट नापास होऊच देत नाही विढाला ताकद आहे कुणाची सत्तेची मग ही सत्ता कसली आहे माहेरची सत्ता असली जगदाकारी झाली सत्ता वारोनी गेली पराधीनता माहेरची सत्ता जगावर आहे महाराज कुणावर आहे जगावर अहो वृक्षाची ही पानं आली याचा अर्थ संबंध जगावर सत्ता कुणाची आहे देवाची सत्ता किंबहुना माहेरची सत्ता त्याच्यामुळं सासरची लोक लय आवाज करतील आणि लय पुढले पावलं उचलतील इतकं सोपं आहे का माहेरचा इतका दबाव आहे आई वडील याया लागलेत नेहाला एवढी बी बातमी कळू द्या सासरचं एक बी घरी राहत नाही अहो काम क्रोध केले घरी बातमी बी कळाली ना सासरची घरी थांबत नाही इतकी दहशत आहे कोणाची माहेरची त्याच्यामुळं एवढं लावून चुपून दडपणात वागायची काही गरज नाही महाराज हा पोरीनं हालचाल केलीच पाहिजे तुकोबराय म्हणतात आम्हाला कसं पहिली गोष्ट तर हा सासरचा त्रास अनेकाच्या मनधरण्या करणं आणि किती बी मनधरण्या केल्या तर मालक ना जो भ्रतार आहे जो आपल्या भाषेत नवरा 100% कुणाचं ऐकायलाय आईचा ऐकायलाय बायकोचा ऐकाना गेलाय काय व्हायले आईच्या ऐकण्यातलं पोरग आणि कुठल्या बी बाईची अडचण कोणती तेवढीच म्हणून आपल्याकडं तुमच्या वाचण्यात आता बरीच इथं माणसं अभ्यासू दिसतील वाचन वगैरे आहे की नाही मग मला सांगा नवरावास कुठल्या डिक्शनरीत सासरावास दिरबाईवास ननंदवास नाही नवीन नांदणारीला फक्त सासूचा वास येतो बाकी कुणाचाच वास येत नाही. म्हणून त्याचं नावच टाकले सासूरवास विढाला नवीन नांदणारीला बाकीची अडचणच नाही अडचण कुणाची सासू ज्ञानोबरायांनी विरहिणी नावाच्या प्रकरणात म्हणले कल्पनेची सासूचा बहुतची जाचू कल्पनेच्या पोराची जीव नावाची चीज बायको आहे म्हणजे जीवाचा मालक काम आणि कामाची आई कल्पना म्हणजे मालकाची आई म्हणजे नांदणारीची कोण झाली ती सासू म्हणून कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू सौरी झाले जगी बाई राम केला धनी विढाला कारण हिचा सारखा त्रास आहे कुणाचा सासूचा मन माणूस जागा झाला की बाई चालू करतील लहर
प्रत्येकाला लहर चालू राहते का नाही? कुठल्या बी धंद्यात माणसाला ही लहर, आणि तिचं नाव कल्पना. ती सासू इतकी बिलिंदर आहे, सारखीच चालू करते त्रास, आणि ती मधून मधून सूचना बी देते. मग ह्या त्रासाला कंटाळून तुकोबाराय म्हणतात का गा सासूर सुरवासी मद केले भगवंता, आपोलिया सत्ता स्वाधीनता ती नाही. अहो एवढ्या गडबडीतून पोरगी जर पळूनच गेली, पळू तर जातच नाही, कारण सारखा डोळा आहे कोणाचा? सासूचा. आणि पळून जायची बी काय लहरच आहे. लक्षात येईल का? म्हणजे पहिलं सासूला कळत आहे. लक्षात बसायला का नाही बसायला? आता पळून जायचा जो ठराव आहे तो कुठे घ्यावा लागेल? मनात. आणि मनात आलेली लहरीचं दुसरं नाव कल्पना. ती सासू ती लगेच मालकाला म्हणते कावरी बावरी झाली, पळल बघ. मग मालक डोळा ठेवूनच. आणि एवढ्या बी दाटी मिट्टीतून जर जीव नावाची चीज निष्ठला आणि गाठलं माहेर, तो काम नावाचा भ्रातार इतका पिलिंदर आहे. माहेरच्या गावकराला गाठतो. कुठं गाठतोय? असं गावात घुसायच्या नेटात गाठू शकतो, आणि तिथून वापस अवलोको मुख. माहेराच्या इतक्या नेटातून घेऊन जाऊ शकतो काम नावाचा प्रकार. म्हणून ज्ञानोबरायची ओवी सांगतो म्हणजे कळलं आपल्याला. ज्ञानोबराय म्हणतात देखे प्राप्ती ही पुरुषी. काय माहेर सांगायलो, पण ही बारकाव्यानं ऐकलं तरच कळत, असं जजमेंट नाही म्हणत. हा काय शब्द बघा. कुठं गेली पोरगी? पळून कुठं गेली? माहेराच्या गावकरला. आता गावात घुसणार एवढ्या नेटात गेली, म्हणून माहेर तिला आता प्राप्त आहे. मग शब्द कसा आहे? देखे प्राप्ती ही पुरुषे, इंद्रिय लाळा विना कौतुके. कारण इंद्रियाच्या पोटात काम आणि क्रोधाची बंगले आहेत. 12 महिने 24 तास काम आणि क्रोध इंद्रियात राहतात. कुठं राहतात सज्जनो? ययाचा पहिला कृथा इंद्रिये, इथून प्रवृत्ती कर्माती विये, आधी निर्दळून निघाली ती सर्वथैव. इंद्रियाच्या पोटात काम क्रोध राहतात. थोडा जरी इंद्रियावरला पाय ढिला केला, आता तर माहेर आलंय, आता माहेर आलंय म्हणून जरी ढिलं केलं तर ज्ञानोबरायचे शब्द देखे प्राप्ती ही पुरुषे, इंद्रिय लाळा विना कौतुके, आक्रमिला जाण दुःखे संसारिके. तिथं दृष्टांत दिला ज्ञानोबराने ह्या दृश्यसिद्धांतासाठी. काय? देखे खेळता अग्नी लागला. कसा लागला? पेटवून पिटविलं नाही, पण उगा खेळता खेळता झाला कुठं ना.
देखे खेळता अग्नी लागला तो नसावरे जैसा उधवला तैसा इंद्रियाला दिधला भला नोहे. एकदा अग्नी जर भडकाला तर पाण्यानं बी भडकाच घेतय, पुन्हा इज्जत नसते लवकर. म्हणून वेळेच्या आत माहेर जरी दिसलं तरी इंद्रिय नावाच्या ब्रेकवरला पाय कमी करायचा नाही. विढळ आणि एवढ्या लेटातून काम नावाचा भ्रतार पुन्हा घेऊन जाऊ शकतो. कामे नेले चित्त नेली अवलोक म्हणून बहुवाते दुःख फुटू पाहे हृदय. ही सरळ पोरगी म्हणते देवा कर बाबा. कागा सासुरवाशी मदत केली भगवंता. आता तिच्या डोक्यात एकच आहे, काय सासुरवाचा भेटतो जीव, सासुरवाचा भेटतो जीव. महाराज म्हणतात सासुरवासा भेटतो जीव ओढे तुझ पाशी. आणि आता दोही विषयी सासर आणि माहेर, आता दोही विषयी लज्जा राखी आमुची. आता मात्र माहेरला जायचं असं डोक्यात फिट बसलेलं. जाऊ देत का? जाऊ देत. पण आई वडिलाला निरोप गेलाय आणि आई वडिलांनी ती चिठ्ठी वाचल्यावर तुकोबराय म्हणतात काय सुख दुःख ठेवून बर गायला लावल्याशिवाय गोडवा बी नाही की. तुमची बी आवड आणि माझी आवड एकच निघाली. आता काय मला वाटलं वेगळं निघत आहे काही. एकच आहे आपलं. नाही भ्यायचं नाही बिहून कसं भागत आहे उगाच. एवढा दिवसा ढवळ्या बेहण्याचं काय कारण आहे. विढाला
सुख दुःख माझे ऐकिले कानी, आई वडिलांनी सासरमध्ये झालेल्या त्रासाचा सर्व परामर्श घेतलाय, ऐकिले. आणि आई वडिलाचं असं काम आहे. हा काय श्रीभाऊ माईकवर उभा राहा की जरा, माईकवर बाजूला कशाला उभा राहा. हा म्हणजे माईकवर उभा राहा असं. कसं आहे इकडे बघा, मोजक्या माणसा कुणापेक्षा असते. हा काही सर्व कोण मी बी करीत नाही. हे कसं आहे आता श्रीभाऊचा आवाज म्हणजे किंगरी आवाज, हा ते महागारच नाही. आता इकडे दोन्ही पहाडी आहे, पण हे किंगरी कार्यक्रम आहे. माहेरची पद्धत अशी आहे महाराज. माहेर एवढं वजनदार आहे, इशारे वाजव माहेर. हा माहेरला एकदा माहेरात गेल्यावर आणि माहेर त्या बाबानं घरानं ऐकल्यावर वास्तविक त्याला सांगायची गरज न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवाला सांगायची गरज आहे का? गरज नाही मला. हो किंवा नाही परिहाराचे काम आणि जाणे अंतरीचे राम. देवाला खरं बारकाईनं बघितलं तर परिहाराची गरज नाही. बरोबर आहे बघा, त्याला परिहार द्यायची गरज नाही, सांगायची गरज नाही, त्याला सर्व कळतं. पण काय व्यवहार महत्वाचा. काय काय महत्वाचं? व्यवहार सांभाळावा लागतो. हो अति महत्वाची गोष्ट ही. कोणता? व्यवहार म्हणून बघा, परमार्थ बी करायचा असला तर व्यवहार चांगला असला पाहिजे. व्यवहार चांगला असला तर माणूस परमार्थात सक्सेस होतो. नाही तर बरेच वेळेला व्यवहारात जर गाफील असला, परमार्थात टकरा खाऊन माणसं पुन्हा संसारात दिसतात. हां असं अवघड आहे ती. म्हणून पहिला व्यवहार कसा आहे ते सांगतो. हे बघा, सख्खी जरी माया असली तरी रडल्याशिवाय घेत नाही. गोष्ट कशी आहे? माय सख्खी असू द्या, रडल्याशिवाय घेत नाही. ती मोबाईलच्या नाही कशाच्या बी नादी लागू द्या लेकरू. आई म्हणती उपाशी मरू द्या, रडत नाही ना, घेत नाही. सख्खी बी माय घेत नाही मला. म्हणे आईनं घ्यावं याच्यासाठी लेकरानं रडावंच लागतंय. तसं देवाला जरी सर्व कळत असलं तरी आपलं म्हणणं मानल्याशिवाय राहायचं नसतं. लक्षात आलं का? हा. आणि मग त्याचं वैशिष्ट्य देवाचं माहेरचं वैशिष्ट्य काय? त्यानं जर लक्ष देऊन ऐकलं ना तर 100% कामच करतो महाराज. आले देवाजीच्या मना तेथे कुणाची चालीन. हा इतका समर्थ होतो. पण त्याला एकच आहे श्रीभाऊ, जरा दुसरं नाही मी सांगेल तीच म्हणायचं, पण त्याला लय ताकद लावून म्हणावं लागतं. अगोदर इतकं का तासायलोय मी तुम्हाला ह्याच्या अगोदर म्हणलं का माईकवर या नाही तर पटांगणाला काय बोललो का मी? हा म्हणजे आरती मला माहिती ना मोजका माणसा कुणापेक्षा आहे म्हणून. हा कसं आहे बघा, काही चाली अशा आहेत त्या अशा फिरून येतात वैकुंठातून. हा आणि ती श्रीभाऊ कुणापेक्षा बाकी मला वाटत नाही खात्री. आता ह्या जीसीपी मशनी येत एवढाली टपूच्या टपू, त्यामुळे इतक्या वर जायला जड करते. पण घालणार हे बी सोडणार नाहीत. महाग काही बी होणार. हा जीव जाऊ की चिलबी खाऊ. हा लक्षात आलं का? आता मी म्हणेल तसं ध्यानात ठेवा ही बरं का. श्रीभाऊ तुमच्यासाठी चाललंय ही. हा माहेर कसलंय? वजनदार माहेर आहे महाराज. सांगायची गरज नाही, पण व्यवहार तुम्हाला अजून दुसरा व्यवहार सांगतो. ह्या बघा, शहाणगाव कोणतं? शहाणगाव कोणतं? शहाणगाव ती जी कार्यकर्त्याला हिसाब विचारित नाही ती. आणि शहाणा कार्यकर्ता कोणता? हिसाब दिल्याशिवाय राहत नाही तो. ह्याचं नाव व्यवहार. इशारे वाजवा असते. हे कसलं असते? गावानं विचारू नये आणि कार्यकर्त्याने हिसाब दिल्याशिवाय. हा ह्याचं नाव व्यवहार आहे महाराज. तसं देवाला जरी सर्व कळत असलं तरी आपलं म्हणणं मानल्याशिवाय राहायचं नाही. आणि त्याला म्हणणं मानल्यावर होय हे बघा, परिहार
मागील परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शन एक वेळा असलं वजनदार माहेरी. सासरची घडलेली घटना कानावर घातली पुन्हा डबल सासरच्याने आवाज करायचा नाही असलं वजनदार माहेरी. आणि म्हणून सुखदुःख माझे ऐकले कानी कळवळा मनी करुणेचा. आता तयारीत आहेत. आईवर निरोप असा आलाय की तयारीला लागलीत. पण कसं आहे कायमची नेणं हो पुन्हा पाठवणं हो पण नेताना शिष्टाचार सांभाळावं लागतो. काय मूळ लावून यावं लागते आणि ह्याला कसं यावं लागते मूळ लावून. मग ती मुळामध्ये काय असते शिदोरी म्हणा लहान लहान लेकरले काही खाऊ कपडे असं पद्धत असते. ती सारच्या सारं जसं ही प्रोसिजर पद्धतीने यावं लागतं. हा कायमची बी पुन्हा न्यायची असली तरी व्यवहाराच्या परीनं काय तुकोबराय म्हणतात करुणी सिद्ध मूळ साहुले भातुकी येती दिशे की न्यावयाशी. आता दिसल एक दिवस न्यायला यायला लागले. मग आता पुरीचं लक्ष कोण कळ